शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण आलेला आहे 8632ची व्हरायटी आहे. साधारणतः ही 6.5 महिन्याचे ऊस रोप लागण आहे. रोपं फाउंडेशनची वापरलेली ज्या रिक्वायरमेंटप्रमाणे 6-7 फुटवर झालेले आहेत. बघू शकता 1 हे 2 हे 3 4 हे 5 हे 6 7 जेटा कोण काय मॉडेल नव्हता. हे जेटा आहे बघू शकता. ही बाकीचे जे तोडले आणि इथं पण बघू शकता 1 2 3 4 5 6 आणि 7 8 म्हणजे 7-8 असे फुटवा झालेत. त्यानंतर ह्यामध्ये आम्ही बाळवरणी केली. ती बाळवरणी वेळी नुसताच रिव्हर्स रोटर मारून घेतलेला. त्यानंतर 1 महिन्यानंतर 1 महिना 6 महिन्यानंतर परत त्यामध्ये भरणी केली त्या. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आम्ही शेंगा घेतलेल्या आणि पहिला पीक. त्यानंतर यात तणनाशकाचा वापर केला नाही आम्ही. एकदाच केला होता ते बी सुरुवातीला. त्यानंतर वापरच केलेला नाही. एकदा रोटर बाळभरणी केली त्यावेळी तण गेलं मोजून. आणि नंतर ना आता एक भरणी केल्यानंतर 2 पाणी झाल्यात. त्याला पाण्याचं नियोजन असं आहे की 1 सरी ॲड केलेलं आहे. म्हणजे 1 सरी ॲड 2 सरीची साखळी 2 सरीची साखळी आणि 1 सरी मोकळी. त्यामध्ये असा विषय येतो की रानाला वापसा लवकर येते सकाळी असल्यामुळे. म्हणजे 1 सरी रिकामी सोडल्यामुळे इथं 2 सऱ्या पाणी पाजायची, 1 सरीला पाणीच पाजायचं नाही. त्यामुळं काय ते रानाला वापसा कंडिशनवर राहते रान. आता थंडीचे दिवस आहेत त्यामुळं हे बघू शकते 8-9 दिवस झालं पाणी पाजलेलं नाही. ह्याला जरा वरती तेवढंच वाढलं इकडं आत असं रानात वापसा आहे. हे वल आहे रानात, हे महत्त्वाचं आहे. हे असे सॉईल पाहिजे म्हणजे वॉटर आणि एअर आणि सॉईल याचं मिक्सचर पाहिजे. तर वापसा कंडिशन अशी तयार होते आणि मग मुळांची वाढ होते. जर एकदम असं टाईट असेल इथे खाली असते एकदम हार्ड ज्यावेळी माती असते अशी माती काय उपयोगाची नाही. हार्ड असं उकरले की असं यायला पाहिजे. हे असं अशी मऊ माती पाहिजे अशी. तर मुळांची वाढ चांगली होते आणि मुलांना अपटेक करायला पण बरं पडते. हे असं ऊस असायचं सगळा डोक्याबरोबर आलेला 6 महिन्याचा ऊस आहे. आता ह्याला मी आता केन बुस्टरची एक फवारणी घ्यायची. जरा जे थंडीमुळे जे ताण आला आहे तो कमी होते. आता बऱ्यापैकी हे ऊस कांडीला लागला. साडी बिडी हे कांडीला लागल. आता हे कांडी तयार झाले आहेत. आता असं कांडीला लागला आहे ऊस. असं नियोजन आहे यामध्ये. ही अशी मोकळी सरी आहे. त्यानंतर एक साखळी परत एक मोकळी सरी नियोजन. आता हे ते निघायला आले. तर आता हे टुपोडी आणि सेनकॉर्न मारून घ्यायचं पाणी पाजून एकदा. नंतर नाही झाकलं जाते. ही 4 फुटी सरी आहे. ही 4 फुटी सरी पण उसाला जेवढा सूर्यप्रकाश पाहिजे तेवढा येत नाही. कारण की इकडनं ही 4 ते 5 उसाचं पान जे असते साधारणतः 5 फुटाचं असते. मग आपण 4 फुटी सरी सोडल्यामुळं एकमेकात पानं उजून दे नंतरनं याचं सूर्यप्रकाश मिळत नाही. कमीत कमी एक 5 फुटाची सरी पाहिजे. 5 फुटाची सरी जर मिळाली तर ह्या पानाला इकडनं एक 5 फूट आणि तिकडच्या पण ह्याला 5 फूट ज्यावेळी अंतर मिळेल त्यावेळी ऊसाची वाढ चांगल्या प्रमाणात होते. असं हे विषय. 4 फुटी सरी पण म्हणजे काही कामाचे नाही. कमीत कमी 5 फुटी सरी पाहिजे. वेळोवेळी ह्या प्लॉटची तुम्हाला अपडेट देईन मी. असं करणार आहे पाणी पाजून करणार आहे. बघू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये काय आहे नियोजन.